मॅथ्सचे पी-वाय-क्यू आपल्याला आज बघायचे आहेत. प्रत्येक परीक्षेला लक्षात ठेवा, मॅथ्सचे पी-वाय-क्यू म्हणजे त्याच्या पूर्वीच्या पेपरला जे विचारलेले प्रश्न असतात, त्या प्रश्नांची आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण आपण जे टाइप वाईज प्रकरणं शिकतो, ते शिकल्यानंतर त्या प्रकरणावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय, हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. पहिला आपला प्रश्न असणार आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न विचारला होता पोलीस भरती 2013 साठी. तर आपल्याला विचारलंय 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं 100 पर्यंत आपल्याला अंकांची बेरीज करायची. तर इथे एक बेसिक फॉर्म्युला काय लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारल्यास आपण लिहिणार नैसर्गिक संख्यांची बेरीज. फॉर्म्युला काय असणार आहे? n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. आता इथे n म्हणजे काय? तर शेवटची जी संख्या असते त्याला आपण n म्हणतो. मग लक्षात ठेवा 1 ते 100 मध्ये शेवटची संख्या कोणती असणार आहे? 100. म्हणून 100 कंसात 100 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. पुढच्या स्टेपला आपण काय करणार आहोत? 100 कंस निघून गेला गुणिले संख्या आली 101 भागिले 2. आता भागाकार करताना 2 न 100 ला पूर्ण भाग जातो. जर 2 न आपण भागलं तर 100 चा अर्धा भाग आपल्याला मिळाला 50. आणि फक्त गुणाकारात संख्या राहिली 50 गुणिले 101. 50 गुणिले 101. आता गुणाकार करताना लक्षात ठेवा 50 मधला पहिल्यांदा 0 इथे ठेवा आणि मग 5 न एकक स्थानच्या अंकाला गुणा. म्हणा 5 एक्के 5, 5 0 0 आणि 5 एक्के 5. म्हणजेच 1 ते 100 दरम्यान ज्या संख्या असतील त्या संख्यांची बेरीज किती मिळणार आहे? तर 50 50 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर या कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवा हा फॉर्म्युला नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारल्यास n कंसात n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं शेवटची संख्या. आता शेवटची संख्या मी आता सांगितलं होतं 1 ते 100 सांगितलंय आपल्याला. ही 100 आपली शेवटची संख्या आहे म्हणून आपण इथं घेतलं होतं 100. पुढचा प्रश्न होता 3 2 1 स्टार 7 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा? हा प्रश्न विचारला होता क्लर्क 2014 साठी. आपल्याला संख्या दिले 32 1 त्यानंतर दिलाय प्रश्नचिन्ह किंवा त्याला तुम्ही स्टार म्हणा किंवा एक्स म्हणा. या ठिकाणी कोणता अंक ऍड करावा म्हणजे आपल्याला 9 न त्या संख्येला पूर्ण भागता येईल. आता लक्षात ठेवा हा प्रश्न का दिलाय तर इथं तुम्हाला 9 ची कसोटी माहिती पाहिजे. 9 ची कसोटी. आता कसोटी म्हणजे काय? तर एखाद्या संख्येला मोठ्यात मोठ्या संख्येला कोणत्या पाड्यानं भाग जाऊ शकतो हे आपल्याला कसोटीमुळे माहिती होतं. पण 9 ची कसोटी काय होती? आता 3 ची कसोटी काय होती बघा. दिलेल्या संख्यांची जर आपण बेरीज केली, दिलेल्या संख्यांची आपण बेरीज केली आणि त्या बेरीजची पट 9च्या पटीत आली तर त्याला 9 न पूर्ण भाग जातो असा त्याचा अर्थ होता. मग इथं जर आपण पर्याय ऍड करून घेतलाच बघा, इथं आपण पर्याय जर समजा पहिला घेतला 7, इथं मी 7 मिळवले तर बेरीज करून बघू. 7 आणि 7 14 अधिक 1 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20. आता 20 म्हणजे त्याला 3 ही भाग जाणार नाही त्यामुळे पहिला पर्याय तर तुमचा कट झाला. आपण समजा पर्याय दुसरा त्या ठिकाणी ऍड करायचं म्हटलं तर काय घेणार आपण तो पर्याय 4. इथं मी लिहिलं 4 अधिक 7. आता यांची बेरीज बघू. 7 आणि 4 11, 11 1 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17. 17 म्हणजे ही मूळ संख्या आली. याला 3 न भाग जात नाही म्हणजे तो 3च्या पाड्यात नसणार आहे. म्हणजेच त्याला पुढे 9 न सुद्धा भाग जाणार नाही. इथं आपण ऍड करून घेतलं 5. तर बघा 3 अधिक 2 अधिक 1 अधिक 5 अधिक 7. बेरीज करू 7 आणि 5 12,
12 आणि 1 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18. 18 म्हणजे याला 3च्या पाड्यात 18 आहे आणि 9 दुने 18 होतं. म्हणजेच एक्सच्या ठिकाणी मला उत्तरात काय लिहावं लागेल? 5 हा नंबर लिहावा लागेल. असे प्रश्न अवघड नसतात. तुम्ही पर्याय त्यात ऍड करून 9च्या पाड्यानं पूर्ण भाग जातोय का बघायला लागतं. मग आता बघूया आपण काय संख्या होती? 32 157, कारण आपण 5 ऍड केलेत आणि त्याला भागिले किती करणार आपण? 9. तर बघा, आता 32च्या अलीकडे मला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. 9 त्रिक 27. 27 म्हणजे उरले किती? हे 3 आणि 2 5. ठीक. 9 5 45. 45 म्हणजे उरले 6. 9 7 63. 63 म्हणजे उरले किती? 2. 9 त्रिक 27. या संख्येला पूर्ण भाग गेला म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अशा टाईपचे प्रश्न लसावी मधले असतात आणि हे प्रश्न तलाठी, पोलीस भरती, एमपीएससीच्या ग्रुप सी ला वगैरे बऱ्यापैकी आतापर्यंत जर तुम्ही पीवायक्यू बघितले तर त्यात भरपूर वेळा असे प्रश्न विचारलेत. प्रश्नात सांगितले, एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो, तिसरा टोला 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडा. ज्यावेळी अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिला जाईल त्यावेळी लक्षात ठेवा, दिलेल्या वेळेचा सरळ सरळ लसावी घ्यायचा. दिलेल्या वेळेचा काय शोधायचा? लसावी शोधायचा. आता लसावी शोधण्याची एकदम बेसिक आपली पद्धत आहे. आपण काय लिहितो? 18, त्याच्यानंतरचं टायमिंग होतं 24, टायमिंग होतं 32. आता ही बेसिक पद्धत मी का सांगतोय? तर सर्वसामान्य जो नवीन विद्यार्थी आता तयारी करतोय त्याच्यात ते लक्षात आलं पाहिजे. त्या संख्या मांडून घेतल्यानंतर कमीत कमी 2च्या पाड्यानं संख्या फोडायला सुरुवात करा. जर इथं 2 लिहिलं तर बे 9 11, बे एक्के बे, बे दुनी 4, बे एक्के बे, उरला 1, बेसख 12. परत 2 न भाग जातो 12ला आणि 16ला, तर परत रिपीट लिहिलं तुम्ही 2, पण 2 न 9ला भाग जात नाही, त्यामुळे 9 ही संख्या आली रिपीट. बे सख 12 आणि बे 8 16. अजून 6 आणि 8ला 2 न भाग जातो, तर रिपीट मी लिहिणार 2. 9 माझं येईल रिपीट. काय लिहिशीला? बे त्रिक 6 आणि बे चोक 8. आता लक्षात येतं तुमच्या 9ला आणि 3ला 3च्या पाड्यानं भाग जातो, तर आपण लिहिलं 3 त्रिक 9, 3 एके 3. ठीक आहे. त्यानंतर 3ला भागायला आपल्याला पाहिजे 3, 3 एके 3 आणि 4ला भागायला पाहिजे 4 एके 4. आता या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे आपल्याला लसावी मिळतो. 3 गुणिले 4 किती होतील? 12. 2 गुणिले 3, 3 दुनी 6 आणि 2 गुणिले 2 किती होतील? 4. आता यांचा गुणाकार केला 12 संग 72 गुणिले 4. आता 4 न गुणा, 4 दुनी 8, 4 सत्ते 28, म्हणजेच लसावी आला 288. आता जो 288 लसावी आला तो लसावी आला तो मिनिट मध्ये आला. लसावी काय आला? मिनिट मध्ये. मग आपल्याला काय करावं लागतं? जो लसावी मिनिटात आलाय त्याला आपल्याला तासात कन्वर्ट करायचं आहे. का तासात कन्वर्ट करायचं आहे समजून घ्या. कारण 8 नंतर ते आलेलं टायमिंग म्हणजे 288 मिनिट म्हणजे किती तास, हे जर त्या 8 मध्ये मिळवलं तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील ते आपल्याला समजून येईल. म्हणून आपण काय करणार, तर 288 ला आपण 60 न भागणार म्हणजे आपल्याला तास मिळून जातील. सरळ सोपं 2 न भागा. 2 न जर याला भागलं तर याचा अर्धा भाग तुम्हाला मिळाला 30. याचा अर्धा भाग बे एक्के बे, बेचोक 8, बेचोक 8. याचा अर्धा भाग तुम्हाला मिळाला 15. याचा अर्धा भाग मिळाला बे साती 14, बेदुनी 4. आता बघा, वरती 72 ही समसंख्या आहे पण 15 विषम आहे. तर 7 अधिक 2 ची बेरीज केली तर 9 होते, म्हणजे 3 न भाग जातो आणि 3च्या पाड्यात ऑलरेडी 15 येतं, म्हणजेच आपण 72ला आणि 15ला आता 3 न भाग देऊ. 3 5 15, 3 दुनी 6, उरला 1, 3 चोक 12. काय शिल्लक राहिला आपल्याकडं? 24 भागिले 5. आता याच्या पुढे जर आपण भाग दिला
तर 5 एक्के 5, पाईन चोक 20, वरचे उरले किती हो 4. आता 4 ही संख्या छेदातल्या 5 पेक्षा लहान आहे, म्हणून त्याची आपण किंमत वाढवली, त्याला केलं 40. तर आपल्याला उत्तरात द्यावा लागतो 1 पॉइंट आणि परत तुम्ही म्हटला 5 एक्के 5, 5 अट्टे 40, 4.8 तास मिळाले. पण लक्षात ठेवा 4.8 हे 8 म्हणजे किती मिनिट आपल्याला माहिती नाही, कारण हे 4 तास तर आपल्या अगदी योग्य मिळाले. कारण इथं पर्यायात बघा, आता पर्यायात तुम्ही डायरेक्ट 4 तास बघू नका, कारण ते परत 8 मध्ये आपल्याला मिळवायचे. मग 4 तास 0.8 म्हणजे किती हे बघायला 8 ला तुम्ही करा 80 गुणिले करा 60 आणि याला 100 न भागा. 100 न भागल्यामुळे 0 झाले कॅन्सल. 8 संग 48 म्हणजे किती मिनिट आहे ती 48 मिनिट आहे. आता लक्षात ठेवा हे टायमिंग आपल्याला त्या 8 मध्ये मिळवायचं आहे. मग आपलं उत्तर येणार आहे फायनल 8 अधिक 4 तास 48 मिनिट आपण ऍड केली तर 8 आणि 4 होतील 12 आणि वरची किती मिनिट असतील 48. म्हणजेच त्या घंटा किंवा टोल परत एकत्र किती वाजता वाजतील 12 वाजून 48 मिनिटानं. आणि असा पर्याय होता पर्याय क्रमांक 2, 12 वाजून 48 मिनिटानं पुन्हा एकत्र वाजतील. लक्षात आलं. अशा टाईपचा प्रश्न आला की सगळ्यात पहिल्यांदा लसावी घ्यायचे. लसावी घेतल्यानंतर जर इथे शब्दप्रयोग मिनिट असेल तर आपल्याला एकूण मिनिटं मिळतील. जर इथं तास असेल तर आपल्याला तास मिळतील. आताच्या प्रश्नात आपल्याला मिनिटं मिळाली म्हणून आपण त्याला 60 न भागलं आणि त्याचं तासात रूपांतर आपल्याला मिळालं 4.8. 4.8 म्हणजे 4 तास होते आणि वरचे 8 म्हणजे नेमके किती मिनिट हे बघायला 8चा आपण 80 गुणिले 60 भागिले 100 केलं. 8 संग 48 आपल्याला मिनिट मिळाली. ती मिनिट आपण त्या 8 या टायमिंग मध्ये मिळवली. म्हणजेच त्या 8च्या पुढे किती तासानंतर 4 तास 48 मिनिटानंतर. म्हणजेच पुढे वेळ किती येणार आहे त्याच्या पुढे 4 तास म्हणजे 12 वाजून 48 मिनिटं असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला बोर्डमासवर आधारित दिलाय. तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं फास्ट सुटतेत अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केली तरी चालते. ठीक आहे. प्रश्न बघा 15 भागिले, आता जे भागिले आडवा आहे त्याला मी काय लिहितो उभ्या पद्धतीने लिहितो 15 भागिले 3 वजा 7 गुणिले 4 अधिक 9. आता हे उदाहरण सोडवताना मला बोर्डमासची ट्रिक वापरावी लागते. आता या बोर्डमास शब्दाचा अर्थ काय तर बी म्हणजे ब्रॅकेट ज्याला मराठीत आपण कंस म्हणतो. ओ चा अर्थ असणार आहे ऑफ किंवा मराठीत तिथे येतं चा ची चे. मराठीत काय येणार आहे चा ची चे येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डी चा अर्थ असणार आहे डिव्हिजन म्हणजेच भागाकार. एम चा अर्थ असणार आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए चा अर्थ असणार आहे ऍडिशन म्हणजे बेरीज आणि एस चा अर्थ असणार आहे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. नियम काय सांगतो जर अशा टाईपचं उदाहरण आलं बोर्डमासचं तर तुम्ही त्या उदाहरणात कंस असेल तर पहिल्यांदा कंस सोडवा. कंस नसेल तर तुम्ही ऑफ किंवा चाचीचे असेल तर ते सोडवा. ते नसेल तर तुम्ही तिसऱ्या क्रियेला सुरुवात करा भागाकार. चौथी क्रिया करा गुणाकारची. पाचवी करा बेरीज आणि सहावी क्रिया करा वजाबाकी. ह्या क्रिया अजिबात चुकवायच्या नाहीत. आता लक्षात ठेवा सदरच्या उदाहरणात कुठेही कंस नाही त्यामुळे ही माझी स्टेप आहे ती कॅन्सल झाली. मी कुठं ऑफ दिले का बघणार. ऑफ सुद्धा मला दिलेलं नाही. याचा अर्थ आता मला बघायचं आहे भागाकार म्हणजे माझी ह्या उदाहरणातली पहिली पायरी असणार आहे भागाकारची. तुम्ही म्हणणार 3 एके 3 3 5 15 शिल्लक राहिले 5 वजा 7 गुणिले 4 अधिक 9. आता भागाकाराची क्रिया संपल्यानंतर पुढची क्रिया असणार आहे गुणाकारची. तर इथं पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 5 वजा 7 चोक 28 अधिक 9. ठीक आहे. तर इथं आपण भागाकार आणि गुणाकाराची क्रिया केली. आता सरते शेवटी बेरीज आणि वजाबाकी. फक्त इथं तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचं आहे ज्यावेळी फक्त बेरीज आणि वजाबाकीची चिन्ह असतील त्यावेळेस उजवीकडनं डावीकडे एक असा कंस घ्या की त्या कंसाच्या दोन चिन्ह आली पाहिजे.
त्या कंसाच्या आत किती चिन्ह आली पाहिजेत? तर 2 चिन्ह आली पाहिजेत. आता बघा या कंसाच्या आत वजा आणि अधिक अशी 2 चिन्ह आणि 2 संख्या आलेत. मोठी संख्या कोण आहे? 28. तर 28चं चिन्ह येणार 5 नंतर. आणि हा एक नियम लक्षात ठेवा. अधिक वजा 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 अधिक वजाच होतं. ठीक आहे. अधिक अधिक असेल तर तिथं अधिकच येतं आणि वजा वजा असेल तर तिथं काय होणार आहे? वजा वजा अधिक होणार आहे. मग आता बघा वजा अधिक काय व्हायला पाहिजे? वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह यायला पाहिजे. आता 28 मधनं जर तुम्ही 9 वजा केले तर शिल्लक किती राहतील हो? तर शिल्लक राहतील 19. किती शिल्लक राहिले पाहिजेत? 19 शिल्लक राहिले पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे? इथं बघा वजाबाकी करताना मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह येईल आणि 19 मधनं जर आपण 5 वजा केले तर आपल्याकडे किती राहतील? 14. किती राहिले पाहिजेत? 14. स्टेप लक्षात आल्या? 3 एके 3, 3 पाची 15, 5, 5 वजा 7, 7 चोक 28 अधिक 9. आता आपण काय केलं? उजवीकडनं डावीकडे कंस टाकला आणि इथं आपल्या लक्षात आलं की या संख्येचं चिन्ह वजा आहे आणि या संख्येचं चिन्ह अधिक आहे. म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे बाहेर आणि 28 मधनं 9 वजा केले किती शिल्लक राहिले? 19 आणि परत 19 वजा केले 5 मधनं म्हणून वजा आले वजा 14. आता इथं कुठेही आपल्याला पर्याय दिलेला नाही, पण याचं अगदी योग्य उत्तर आलं पाहिजे वजा 14. ठीक आहे. पर्याय नव्हता, पर्याय चुकीचे असू शकतात किंवा टायपिंग करताना राहिलेले असू शकतात. तर बघूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्नात दिले एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे आणि शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष झाली. तर विचारले शिक्षकाचं वय काय? हा प्रश्न होता पोलीस भरती 2021च्या परीक्षेसाठी. आता लक्षात ठेवा आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय असतो? तर मुले गुणिले सरासरी बरोबर आपल्याला काय मिळणार आहे? त्यांच्या वयाची बेरीज मिळणार. हा एकदम बेसिक फॉर्म्युला इथं आपल्याला वापरायचा आहे. कारण सरासरीचं उदाहरण आपल्यालाही दिले. आता मुले आपल्याकडे किती आहेत? तर आपल्याकडे मुलं आहेत 60. त्यांची सरासरी आपल्याला देताना कसे दिले? 1 वर्ष 5 महिने. बरोबर. आता 1 वर्ष 5 महिने आणि नंतर शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे 60 विद्यार्थी आणि 1 शिक्षक 61 झाले आणि त्यांची सरासरी दिले 12 वर्ष. तुमच्या लक्षात येते का? इथं आपल्याला जे दिलंय ते चल समान नाही. इथं 11 वर्ष 5 महिने दिले आणि इथं फक्त दिले 12. मग आपल्याला चल समान करून घ्यायला पाहिजे. मग चल समान घेताना आपल्याला सोपं काय होईल? तर वर्षाला महिन्यात कन्व्हर्ट केलं तर आपल्याला सोपं होईल. मग ते सोपं करायसाठी आपण काय करणार बघा. आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे आहेत? महिने घ्यायचे. ठीक. आता एक तर माहिती आहे की 12 वर्ष आणि एका वर्षात एकूण महिने किती असतील? तर एका वर्षात 12 महिने असतात आणि 12 गुणिले 12 केलं तर आपल्याला इथं महिने मिळाले 144 महिने. आता आपल्याला फक्त 11 गुणिले करायचं आहे 12. काय होईल? 12 एक्के 12 बाकी राहिला 1 परत 12 एक्के 12 आणि 1 13 म्हणजे 11 वर्ष म्हणजे किती महिने? तर 132 महिने आणि वरचे 5 महिने आपल्याला यात मिळवायचे. मग टोटल महिने किती आले? 132 आणि 5 137 महिने. म्हणजेच 11 वर्ष 5 महिने म्हणजे टोटल किती महिने? 137 महिने. आता आपल्याला काय करायचं आहे? 60 न 11 वर्ष 5 महिन्याला न गुणता आपण त्याला एका चलात कन्व्हर्ट केले. त्याला गुणायचं आहे म्हणजे 137 ला आणि 61 गुणिले 144 आपल्याला करायचं आहे. तर बघा 60 न गुणायचं आहे म्हणजे पहिला शून्य आहे तसा लिहिला. 6 सत्ते 42 बाकी आपण ठेवले 4. ठीक. त्याच्यानंतर 6 18 आणि 4 22 परत बाकी राहिले 2. 6 एक्के 6 6 आणि 2 8. 8220 आणि इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे 144 गुणिले 61. 1 न कोणत्याही संख्येला गुणल्यास गुणाकारात तीच संख्या येते. पण 6 न गुणण्यापूर्वी इथं लिहावं लागतो 0. साइन चोक 24 बाकी राहिले 2. साइन चोक 24 24 आणि 2 26 बाकी राहिले 2. 6 एक्के 6 6 आणि 2 8. आता बेरीज जोडा 4 4 अधिक 4 8 6 आणि 1 7 आणि पुढचा 8.
म्हणजेच 61 गुणिले 144 यांचा गुणाकार मिळाला 8784 आणि 60 गुणिले 137 चा गुणाकार मिळाला 8220. आता लक्षात ठेवा, यातला फरक म्हणजे शिक्षकाचं काय असणार आहे, वय असणार आहे. पण लक्षात ठेवा, आपण महिन्यानं गुणलंय त्यामुळे आपल्याला जो फरक येईल तो महिन्यातच येईल. मग आपल्याला वजा काय करायचे, 8784 मधनं 8220 वजा करून घ्यायचे. काय येतील, 4. 8 मधनं 2 वजा केले 6, 7 मधनं 2 वजा केले 5, 8 मधनं 8 वजा केले 0. म्हणजे यांच्यातला फरक आपल्याला काय मिळाला, 564. पण हे 564 असतील महिने, पण पर्याय आपल्याला वर्षात दिलेत, म्हणून 564 भागिले आपल्याला करावं लागेल 12. 12 एक्के 12, 12 पंचे 60, वरचे उरले किती, 6. आता आपल्याला 564 ला 12 भाग द्यायचा आहे. मग 12 एक्के 12, 12 चोक 48 आणि शिल्लक किती राहिले, तर इकडचे 2 आणि हे 6 म्हणजे 8. 12 साती 84. म्हणजे शिक्षकाचं वय किती वर्ष असेल, तर ते असणार आहे 47 वर्ष. असा पर्याय कुठं होता, तर पर्याय क्रमांक 3 होता. लक्षात आलं. सरासरी म्हणजे काय, मुले गुणिले सरासरी बरोबर बेरीज. मुलं 60 होती, सरासरी 11 वर्ष 5 महिने होती आणि परत शिक्षक आल्यामुळे 60 अधिक 1 61 झाली आणि इथं सरासरी 12 वर्ष दिलेत. मग देताना चल समान नसल्यामुळं 11 वर्ष 5 महिन्याला तुम्ही काय केलं, महिन्यात कन्वर्ट केलं, 137 महिने आले आणि 12 वर्ष म्हणजे 144 महिने आले. त्यांचा गुणाकार केला 60 गुणिले 137, त्यांचा गुणाकार आला 8220 आणि 61 गुणिले 144 केलं, गुणाकार आला 8784. यातला फरक आपण घेतला, तो फरक आला 564 महिने. उत्तर पर्यायात महिन्यात नव्हतं म्हणून त्याला 12 न भागलं, फायनल उत्तर आलं 47 वर्ष. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नात सांगितले 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 20 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या शोधा. पोलीस भरती 2011. आता सरासरी ला दुसरा शब्द प्रयोग काय, मध्य. सरासरी म्हणजे काय, मध्य, किंवा त्याला तुम्ही अवरेज देखील म्हणताय. आता मध्य म्हणजे काय, तर तुम्हाला प्रश्नात सांगितलंय की तुमची सरासरी 20 आहे, म्हणजे तुमचा मध्य आहे 20 आणि 7 तिने सांगितलेत क्रमवार समसंख्या. मग याच्या जर डावीकडे गेलो, पाठीमागची समसंख्या आली 18, त्याच्या पाठीमागची समसंख्या आली 16, त्याच्या पाठीमागची आली 14. 1 2 3 4, म्हणजे आता मला परत किती पाहिजे, 3 संख्या, म्हणून मी याच्या उजवीकडे आलो. त्याच्या पुढची होती 22, त्याच्या पुढे संख्या होती 24 आणि त्याच्या पुढची संख्या होती 26. आता प्रश्नात विचारले, इकडची जी असणार आहे ती सगळ्यात लहान समसंख्या असणार आहे आणि उजवीकडची असणार आहे ती सगळ्यात मोठी समसंख्या असणार आहे. मग पर्याय क्रमांक किती येईल, तर तो पर्याय क्रमांक 4 असेल. फक्त लक्षात ठेवा, सरासरी म्हणजे काय असतो, मध्य असतो. आणि अशा टाईपचे प्रश्न सरळ सेवेला पोलीस भरतीला भरपूर वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न. एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास कार 5 तासात किती अंतर कापेल. क्लर्क 2011च्या परीक्षेला हा प्रश्न विचारलाय. प्रश्नात आपल्याला काय सांगितलंय, कारनं एकूण अंतर. आता एकदम सोपा पहिल्यांदा मुद्दा बघा, त्याचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला होता अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता इथं प्रश्नात तुम्हाला तिने अंतर कापले किती, 105, आणि किती वेळात कापले, तर ते कापले तिने 3 तासात. ठीक आहे, किती वेळात कापले, 3 तासात. मग आपल्याला इथं ताशी वेग त्याचा मिळू शकतो, म्हणून 105 भागिले 3 केलं तर आपल्याला गाडीचा ताशी वेग मिळेल. म्हणजे एका तासात गाडीने किती अंतर कापलं, 3 त्रिक 9, उरला 1, 3 5 15, 35 किलोमीटर पर हावर तासाला ती गाडी जाते. मग आता आपल्याला सांगितले 5 तासात किती कापेल, 5 तास गुणिले 35 करा, गाडी किती अंतर कापेल आपल्याला मिळून जाईल 5 तासात.
काय होईल? 5 25 बाकी राहिले 2. 5 त्रिक 15. गाडी काय होईल? 5 तासात 175 किलोमीटर अंतर पार करेल. पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं? अंतर भागिले वेळ केला तर आपल्याला वेग मिळतो किंवा आपला बेसिक फॉर्म्युला काय होता? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. चलांची अदलाबदल करा. अदलाबदल केल्यानंतर तुम्हाला गाडीचा ताशी वेग मिळाला 35. गाडी तासाला 35 किलोमीटर जाते. तर 5 तासात किती? म्हणून 35 गुणिले 5 केलं तर 175 किलोमीटर अंतर कापेल. नवा प्रश्न होता. एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला. तर टेबलची खरेदी किंमत काय? तर मागे एका लेक्चरमध्ये मी सांगितले, नेहमी लक्षात ठेवायचं, वस्तूची खरेदी किंमत ही नेहमी 100% वर आकारली जाते. वस्तूची खरेदी किंमत किती? 100%. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही समजा 10 रुपयाची वस्तू आहे, तर तुम्ही 10 रुपये दिले म्हणजे तुम्ही ती 100% देऊन खरेदी केली असा अर्थ आहे. आणि आता प्रश्नात काय सांगितलंय? त्यानं विकली कितीला? तर वस्तूची विक्री किंमत आहे 720 रुपये आणि ही विकताना त्याला 20% नफा झाला आणि नफा हा नेहमी 100 मध्ये मिळवायचा असतो. म्हणून 100 अधिक 20 120% वर 720 रुपये, तर 100% वर किती रुपये असा याचा अर्थ आहे. मग खरेदी किंमत बरोबर तिरकस गुणाकार करा. 720 च्या तिरकस यायला पाहिजेत 100 आणि छेदात राहायला पाहिजेत 120. 120 चा झिरो 720 मधल्या झिरोला कॅन्सल केला. 12 एक्के 12 12 72 म्हणजे 6 गुणिले 100. याचा अर्थ त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये होती? तर ती होती 600 रुपये. आणि असा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसून येतो. 10वा प्रश्न होता. एका माणसाचं उत्पन्न 50% कमी झालं. नंतर कमी झालेलं उत्पन्न 50% वाढलं. तर त्याचा शेकडा नफा किंवा तोटा विचारलाय. हा प्रश्न होता क्लर्क 2019 ला. मागच्या एका लेक्चरमध्ये असा सेम प्रश्न आलाय आणि अशा टाईपचे प्रश्न भरपूर वेळा विचारले. तर काय करतो आपण? कमी झालं तर ते 100 मधनं वजा करतो. म्हणून 100 वजा 50 आणि नंतर त्याचं उत्पन्न काय झालं? वाढलं. म्हणून 100 अधिक 50. ठीक. आता इथे 100 मधनं 50 वजा केल्यावर राहिले किती? 50. आणि 100 मध्ये 50 मिळवल्यावर किती झाले? 150. आणि आठवते का बघा? मी सांगितलं होतं की याला एक एक घर काय करायचं? डावीकडे दशांश स्थळ द्यायचं आणि मग गुणाकारात फक्त संख्या राहिली 5 गुणिले 15. किती राहिली हो? 5 गुणिले 15. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. गुणाकार केला तर 15 पाचा 75 आणि आठवणीने लक्षात ठेवा, यातनं आपल्याला 100 वजा करायचे होते. मग 100 वजा केल्यानंतर उत्तर जे येईल ते -25 येईल आणि उत्तर मायनस आलं तर या व्यवहारात काय झाला? 25%चा तोटा झाला. 25%चा काय झाला? तोटा. उत्तर मायनस आलं तर तोटा होतो एवढं निश्चित लक्षात ठेवा. किंवा याला एक शॉर्टकट आहे तुम्हाला मी सांगतो. जर तोटा आणि नफा समान असेल तर त्यावेळेस काय होतं? 50% तोटा झाला आणि 50% नफा झाला. म्हणजे किंमत कमी झाली आणि किंमत वाढली. तर याला काय करायचं? 50 चा वर्ग छेद लिहायचे 100. ठीक. 50 चा वर्ग काय येईल? 2500 आणि छेदात किती आहे तो? 100. तर या झिरोला हा झिरो झाला कॅन्सल. किती टक्के आलं? 25. ज्यावेळेस 25% कमी आणि 25% वाढ होते अशा व्यवहारात नेहमी लक्षात ठेवा काय होत असतो? तोटाच होत असतो. येते लक्षात? ठीक आहे, इथं थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ज्या प्रश्नांची उत्तर येते ती तुम्ही कमेंट करत चला आणि चॅनलवर नवीन असाल आणि PYQ ची तयारी करायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा.